ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानापूर्वी समाधी मंदिरामध्ये काय घडतं, कोणते उपचार होतात, कसा असतो ज्ञानदेव माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा अद्भुत सोहळा, तो दिव्य क्षण आज आपण अनुभवणार आहोत. आळंदीच्या प्रत्येक कणाकणाला आषाढीची चाहूल लागलेली असते. चंद्रभागेच्या भेटीची ओढ लागलेल्या अलंकापुरीत इंद्रायणीच्या संत प्रवाहालाही जणू एक वेगळीच गती आलेली जाणवते. आळंदीतून फक्त एक पालखी निघत नाही, तर निघतो तो 700 वर्षाहून अधिक काळ अखंड सुरू असलेला भक्तीचा महासागर. प्रत्येक वारकऱ्याच्या आणि साधकाच्या हृदयात ही वारी सळसळते चैतन्य बनून विठुरायाच्या चरणी लीन होत असते. लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांना केवळ प्रस्थानाचा भव्य सोहळा आणि सजलेली पालखी दिसत असते, पण या दिव्य अशा सोहळ्याच्या पाठीमाग देवळाच्या बंद दारात आणि समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात अशा काही भावस्पर्शी परंपरा पार पडत असतात, ज्या सर्वसामान्यांच्या नजरेपासून आजही दूर आहेत आणि त्याविषयी कोणाला जास्त माहितीही नाही. ती परंपरा कोणती बघा. मंदिराचं महाद्वार आतून बंद होतं आणि गाभाऱ्यात फक्त मोजकेच पिढ्यानपिढ्या सेवा करणारे पुजारी आणि सेवकरी असतात. बाहेर लाखो वारकऱ्यांचा गजर सुरू असतो, पण गाभाऱ्यात मात्र एक अत्यंत हळवा, निशब्द, अनुभवाच्याही पलीकडचा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा विधी सुरू असतो. यातील सर्वात भावस्पर्शी विधी म्हणजे प्रक्षाळ पूजा. प्रक्षाळ म्हणजे शुद्ध करणे किंवा धुणे. बघा, वर्षभर माऊलींच्या संजीवन समाधीवर भक्तांनी वाहिलेली लाखो फुलं, तुळशीची पानं आणि सतत चालणाऱ्या अभिषेकाचा ओलावा दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते. माऊली आता पंढरीच्या लांब आणि खडतर प्रवासाला निघणार या विचारानंच वारकऱ्यांच्या मनामध्ये अनेक भक्तीचे आणि भावनांचे तरंग उठायला सुरुवात होते. ही वेळ अत्यंत भावनिक असते. पुजारी आणि सेवेकरी समाधीवरचे सर्व अलंकार अलगदपणे बाजूला काढतात आणि त्यानंतर आयुर्वेदिक वनस्पती आणि सुगंधित द्रव्ये मिसळलेल्या कोमट पाण्याने त्या समाधीला स्नान घातलं जातं. वर्षभर भक्तांचं दुःख ऐकून आणि एकाच जागी बसून माऊलींना आलेला शिनवटात जावा, हा त्यामागचा शुद्ध मानवीय भाव असतो. स्नानानंतर प्रवासात माऊलींना ऊन लागू नये म्हणून समाधीला खास चंदन आणि वाळ्याचा थंड लेप लावला जातो. हा विधी एवढा जिवंत असतो की चंदन उगाळताना आणि तो लेप लावताना पुजाऱ्यांच्या डोळ्यातून अमृतधारा वाहत असतात. यानंतर चलपादुकांची तयारी होते. या पादुकांना एका खास वस्त्रानं पुसून त्यावर अष्टगंध आणि केशराचा अत्यंत सुगंधी लेप चढवला जातो. प्रस्थानाच्या वेळी मात्र माऊलींना एक अत्यंत साधा सुटसुटीत पोशाख त्यांना नेसवला जातो, जी वैराग्याची सर्वात मोठी शिकवण असते. या सर्व विधींनंतर सर्वात शेवटी माऊलींचा कौल घेतला जातो. बंद दाराआड पुजारी हात जोडून माऊलींना विनंती करतात, देवा, लेकरं पंढरीच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत, आता प्रस्थानाची आज्ञा असावी. ज्यावेळी एक फूल किंवा एक पान समाधीवरनं खाली पडतं, तो माऊलीचा होकार मानला जातो आणि त्याच वेळी गाभाऱ्यात पार पडते ती म्हणजे मोरपिसांची मार्जन सेवा. चलपादुका उचलण्यापूर्वी जमिनीवर एकाही सूक्ष्मजीवाला इजा होऊ नये आणि परंपरेची पावित्र्याची किनार जराही ढळू नये म्हणून केवळ मऊ मोरपिसांनी ती जागा अत्यंत हळुवारपणे साफ केली जाते. त्यानंतर चलपादुका उचलून मंदिराबाहेर पालखीत ठेवण्यासाठी महाद्वाराकडे नेल्या जातात. तेव्हा बाहेर लाखो लोकांचा अखंड गजर सुरू असतो. आळंदीतला प्रत्येक कण ना कण माऊली माऊलीच्या जयघोषाने दुमदुमून जातो. पण चोपदार जसा आपला राजदंड हवेत उंचावतो, तशी एका सेकंदात त्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत एक निशब्द शांतता पसरते आणि हा क्षण अंगावर काटा आणतो. टाळांची आणि पावलांची हालचाल एका क्षणासाठी पूर्णपणे थांबते. ती निशब्दता म्हणजे माऊलींच्या अधिकाराला दिलेला सर्वोच्च मान असतो. वारी म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतात ते डौलदार अश्व. वारीत सहभागी होणारे हे अश्व मूळचे अंकलखोपच्या शितोळे सरकारांकडून येतात, ज्याला माऊलींचा अश्व म्हटलं जातं. त्यावर अत्यंत सुंदर खोगीर असतं, पण त्यावर मात्र कोणीही नसतं. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की प्रस्थानाच्या वेळी साक्षात ज्ञानेश्वर माऊली त्या अश्वावर आरूढ झालेले असतात. जेव्हा हा अश्व अलंकापुरीत प्रवेश करतो,
तेव्हा त्याची चाल आणि डोळ्यातील तेज पाहण्यासारखं असतं. कित्येक जुने वारकरी आजही छातीटोकपणे सांगतात की अश्वाच्या पाठीवरचं खोगीर बघितल्यावर खरंच कुणीतरी त्याच्यावर बसल्याची खूण आणि अश्वाला आलेला घाम स्पष्टपणे दिसतो. पालखी प्रस्थानाचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर पालखी देवळातून बाहेर पडते. ती थेट ज्ञानेश्वरांच्या आजोळ घरी म्हणजेच आळंदीमध्येच गांधी वाड्यात. जशी एखादी लेक सासरी जाण्यापूर्वी लाडक्या आजोळी एक रात्र हट्टाने राहते, तसाच माऊलींचा आजोळीचा मुक्काम असतो. तेथे त्यांना अत्यंत लाडाने नैवेद्य दाखवला जातो. ते एका रात्रीसाठी तो वाडा वैकुंठ बनलेला असतो. पण या सगळ्यात पालखी देवळातून बाहेर पडल्यानंतरचा प्रसंग सर्वात हृदयद्रावक असतो. भक्तीचा महासागर जिथं उसळला होता तिथं पुजाऱ्यांनी माऊलींना आपल्या हाताने सजवलं होतं. ते ज्ञानोबाराया पंढरीला निघाले होते आणि मागे फक्त एक निशब्द पोकळी उरते, अशी ती विरहाची भावना असते. वारी हा केवळ एक प्रवास नाही, तर प्रत्येक भक्ताच्या मनातून विठ्ठलापर्यंत पोहोचणारी ही श्रद्धेची वाट आहे. या परंपरा केवळ रूढी नाहीत, तर त्यामागे दडलेला आहे ईश्वराशी असलेल्या अद्वैत नात्याचा एक अथांग महासागर, जो आषाढीच्या निमित्ताने दरवर्षी नव्याने उसळून वर येतो. आळंदीहून निघालेली ही पालखी लाखो भक्तांच्या हृदयात भक्तीचा दीप प्रज्वलित करत पुढे सरकते. वारकरी चालत राहतात. टाळ मृदुगाचा नाद घुमत राहतो. अभंगाचा स्वर सतत सुरू राहतो. कारण हा प्रवास केवळ पंढरीचा नसतो, तर आत्म्याला परमेश्वराशी जोडणाऱ्या भक्तीचा असतो. माऊलींची पालखी श्रद्धेचा सुगंध, भक्तीची प्रेरणा आणि विठ्ठल नामाची अमूल्य शिदोरी मागे ठेवून पुढे निघून जाते. हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. चैतन्याच्या अनुभवाला शब्दात कधीच बांधता येत नाही आणि मांडताही येत नाही. त्याचा फक्त अनुभव घेता येतो. ज्ञानदेवाच्या पालखी प्रस्थानाबद्दलची जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय ज्ञानेश्वर माऊली.